नंदुरबारमधील भाजप उमेदवार डॉ. हिना गावित आज उमेदवारी अर्ज दाखल करतात। यावेळी महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाईल। शक्ती प्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित आहेत। नंदुरबार शहराचं ग्रामदैवत गणपती मंदिरात दर्शन घेऊन मिरवणूक सुरू होतीये। या शक्ती प्रदर्शनात मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। मात्र महायुतीचे काही नेते या कार्यक्रमापासून काहीसे लांब दिसतात। या नाराजांनाही एकत्र आणलं जाईल असा विश्वास भाजपचे प्रभारी तुषार रंधे यांनी व्यक्त केला आहे। हिना गावित यांच्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी। नंदुरबार लोकसभा निवडणुकीमध्ये आज भाजपचे उमेदवार डॉक्टर हिना गावित या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आपण आता त्यांच्या घरासमोरच आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या संख्येत कार्यकर्ते हे आता एकत्र जमायला लागलेले आहेत आणि काही वेळानंतर या ठिकाणावरनं एक रॅली निघेल आणि रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत हिना गावित या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये 2014 पासून हा भाजपचा अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन बालेकिल्ला राहिलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळते आहे। या ठिकाणी काँग्रेसने ऍडव्होकेट गोवाल पाळवी यांना उमेदवारी दिलेली आहे, तर भाजपकडनं हिना गावित या तिसऱ्यांदा उमेदवार आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की कार्यकर्त्यांचा उत्साहही मोठा आहे आणि हजारोंच्या संख्येमध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हिना गावित या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। या लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र महायुतीमध्ये कुठेतरी बिनसलेलं दिसून येत आहे आणि महायुतीचे अनेक नेते या सर्व प्रक्रियेपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असल्याचंही दिसून येत आहे। त्यामुळे महायुतीला सोबत घेऊन हिना गावित यांना या निवडणुकीमध्ये सामोरे जावं लागणार आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार।